नमस्कार. स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अंबरनाथच्या आता निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले आहेत. प्रभाग क्रमांक 26 मधून राजेश अनंत शिर्के हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे अधिकृत निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपण आता त्यांच्याशी संवाद साधत आहोत. नमस्कार राजेश साहेब. नमस्कार. बरं, काय सांगाल, आता निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहेत, तुम्हाला ही निवडणूक कशी वाटते? निवडणूक म्हणजे मी तसं बोलाल तर मी 2000 सालापासून निवडून येतोय आणि ही माझी 5व्यांदा उमेदवारी आहे. पक्षाने मला दिलेली आहे आणि मी याच्यापूर्वी 3 वेळा निवडून आलेलो आहे. आणि हा जो शिवसेनेचा गड आहे महालक्ष्मीनगर, आणि सर्व शिवसैनिक या निवडणुकीची तयारी त्यांनी केलेली आहे. सर्व नागरिकांनी मतदानासाठी उत्सुक आहे, कारण गेली 10 वर्ष पूर्वी निवडणूक झाली होती आणि आता त्याच्यानंतर 10 वर्षांनी होते. कोरोनामुळे थोडंसं निवडणुकीचं काम थांबलं होतं, परंतु आता निवडणूक डिक्लेअर झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे. आणि जे काय मी लोकांना आज इथं स्थानिक असल्यामुळे जी काय मदत, जे काय काम शिवसेनेच्या मार्फत करतोय, अतिशय चांगलं काम केलं आहे, त्याची लोकांना जाण आहे. आणि नक्कीच मी पुन्हा 4थ्यांदा नगरपालिकेवर निवडून जाईन असा माझा ठाम विश्वास आहे. बरं, तुम्ही एक जुने जाणते असे राजकीय नेते म्हणा आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहात. तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने बघतात? तुम्हाला तुमचं मी वाटतं का? नगरपालिकेची कामं तर नगर विकास या मी 42 क्रमांक वार्ड क्रमांक 42 आहे, त्याचा नगरसेवक होतो. आणि इथं मॅक्झिमम रस्ते, गटार, पाणी हे सगळं झालेलं आहे. परंतु आता थोडीशी पद्धत बदललेली आहे. आता प्रभाग पद्धत आलेली आहे आणि आता लक्ष्मीनगर आणि महालक्ष्मीनगर हे संतोषी माता नगर असा प्रभाग पडलेला आहे. आणि या प्रभागामध्ये ओबीसी उमेदवार माझ्याबरोबर माझ्या पॅनलमध्ये प्रल्हाद शोभा महाजने आहेत. आणि मी इथं स्वतः 26 ब मधून राजेश अनंत शिर्के आहेत. आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर आहेत. त्याही अनुभवी आहेत, 25 वर्ष त्याही नगरपालिकेत आहेत. आणि अतिशय त्यांच्या मार्फत मागच्या वेळेला नगराध्यक्ष असताना 2.5 वर्षात खूप कामं झाली आहेत. इथे पाण्याची सोय केलेली आहे, रस्ते केलेले आहेत, काय छोटे मोठी कामं आहेत ती केलेली आहे. परंतु 26 नंबरचा प्रभाग आहे, त्यावेळेला चुकून थोडंसं बाहेरचा नगरसेवक निवडून आल्यामुळे, इथं स्थानिक नसल्यामुळे त्या प्रभागाची थोडी हे झालेली आहे. ते आम्ही नागरिकांना यावेळेला आश्वासन दिलेलं आहे. या प्रभागात आम्ही निवडून आल्यानंतर लक्ष्मीनगरचा जो भाग आहे तो पूर्ण जी काही कामं आहे ती करण्यात येतील. आणि संतोषी माता नगरची झाली आहेत, काही अजून करायची आहेत. आणि या प्रभागात आम्ही जी काही शौचालय जुनी MMRDची बांधली, तेव्हा शौचालयाची जरूर होती, परंतु आता त्याची जरूर नाही. तर आम्ही ती तोडून त्या ठिकाणी एक अभ्यासिका, समाज मंदिर टाईप असं किंवा जिम असं 2 ठिकाणी बांधायचा आमचा मानस आहे. आणि दुर्गा माता मंदिराजवळचं शौचालय पण करायची एक अतिशय चांगल्या क्वालिटीचं. मी 2002 साली ते शौचालय बांधलं होतं आणि ते शौचालय अजूनही तसं आहे. परंतु आता तिथं चांगल्या पद्धतीचं शौचालय बांधून लोकांना ज्या काय दुसरी जी MMRD शौचालय ती तोडून तिथं एक PS म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधायचा विचार आहे. तसंच महालक्ष्मीनगर येथे असलेलं समाज मंदिर ते सुधारून चांगली तिथे इमारत म्हणजे व्यायामशाळा, मुलांना अभ्यासिका किंवा एखादा छोटा हॉल लोकांसाठी आम्ही करणार आहे. बरं, तुम्ही केलेल्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का? मी माझ्या केलेल्या कामांवरती आज तुम्हाला सांगायचं म्हणजे की ही माझी 5व्यांदा मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि वेळोवेळी या महालक्ष्मीनगरच्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, कारण मी ह्या नगरपालिकेच्या विकासावर कोणाचंही काही सुखदुःख असू दे, अगदी 24 तास उपलब्ध असणारा माणूस मी आहे. आणि मी आजही 4थ्यांदा निवडून येऊन सुद्धा या 4थ्या वेळेला 5व्या वेळेला उमेदवारी देऊन सुद्धा मी आजही या चाळीत इथं राहतोय. आणि लोकांशी त्यांच्याबरोबर एकरूप झालेला असल्यामुळे लोक आपला मला मानतात. आणि म्हणूनच त्या विश्वासावर मी आज ही 5व्यांदा निवडणूक लढवतोय. आणि मला ठाम विश्वास आहे की मला लोक निवडून देतील. पण तुमचं आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. प्रभागाचा विकास झाला की आपोआपच शहराचा विकास होतो. तर त्या दृष्टीने प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने तुमचं व्हिजन पुढचं काय? माझं व्हिजन पुढचं जे आहे, प्रभागातील जी काय थोडासा हा चाळींचा भाग आहे, मध्यमवर्गीय वस्ती आहे. आणि याच्यामध्ये जी काही गटार आहेत ती आता पूर्वी ओपन होती, परंतु बंदिस्त करण्याचा त्यांचा विचार आहे. आणि प्रभागाचा विकासाची कामं करत असताना मी या विभागात आपल्या शाळाही आपण इथं आणलेल्या आहेत. मराठी शाळा, इंग्लिश मिडियम आहे. आज एक पतसंस्था आपली, मी तिचा चेअरमन आहे. आणि आज या भागातल्या आर्थिक अडचणी आम्ही सगळ्या नागरिकांच्या त्या पतसंस्थेमध्ये भागवतो, जी लोकांना जाण आहे. आणि पुढचं विजन म्हणजे जे काही कामं राहिलेली आहेत ती मी माननीय खासदार यांना सांगितलेले आहेत
कारण आज नगरपालिकेच्या फंडातनं नाही झाली तर बाकीची कामं सुद्धा मंजूर आहेत. काही ठिकाणी खासदार साहेबांनी आत्ता 75 लाखाचा एक अंतर्गत रस्ते जे काही कॉन्क्रीट रस्ते बनवायचा तोही विषय मंजूर केलेला आहे. एक बाहेरून जाण्यासाठी ह्या रस्त्याला गर्दी होते म्हणून सोमेश्वर मंदिर ते खदान रोड असं एक 2.25 कोटीचं काम तेही मंजूर आहे. तर ही कामं केल्यानंतर ह्या भागातल्या विकासाला चालना मिळेल. गर्दीतून लोकांना थोडी दाट वस्ती असल्यामुळे ट्रॅफिक होते. तर पुढचं विजन आहे की लोकांना लाईट पाणी तर आहेच, परंतु ज्या काही सुविधा नगरपालिकेकडून लागतात आणि लोकांच्या गरजा आहेत त्या नक्की आम्ही पूर्ण करू थोडं आश्वासन लोकांना दिलेलं आहे. बरं, आता उद्या निवडणुका होत आहेत 20 डिसेंबर रोजी. तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना आवाहन करेन, त्यांना माहित आहे की बाहेरचा उमेदवार आम्ही जे दोघंही आहेत स्थानिक आहेत, नगराध्यक्ष मिळाले अनुभवी आहेत आणि बाहेरून उमेदवार आल्यानंतर तो निवडून आल्यानंतर काय वार्डाची हालत होते हे लक्ष्मीनगर वासियांनी भोगलेलं आहे आणि ते पुन्हा अशी चूक करणार आहेत. लोक आज थोडंसं लोकांना कुठल्याही आर्थिक प्रलोभनाला जरी बळी पडू नका आणि पडले असते तरी स्थानिक उमेदवार शेवटीला तुम्हाला मदतीला येतो. कारण 24 तास जेव्हा तुम्ही एखादी सुखदुःखाचा प्रसंग येतो त्यावेळेला कधी फोन केल्यानंतर तो नगरसेवक आपल्याला उपयोगाला आला पाहिजे आणि आपल्या हाकेला धावून आला पाहिजे. आणि आता जी काही परिस्थिती लक्ष्मीनगरची होती 10 किलोमीटर तुम्ही बाहेरच्या गावातला नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्ही जाऊ शकत नाही. मी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना आपली चूक कळलेली आहे मागच्या वेळेला लक्ष्मीनगरच्या नागरिकांना. तर यावेळी ते आपली चूक सुधारणार असं सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मोठ्या मताने आम्ही दोघं पॅनलमधले शोभा प्रल्हाद महाजन आणि मी राजेश अनंत शिर्के आणि नगराध्यक्ष मॅडम मनीषाताई वाळेकर यांना धनुष्यबाणावर मतदान करून बटणं दाबून लोक विजयी करतील असा ठाम विश्वास व्यक्त करतोय.